नमस्कार. कुक विथ स्नेहल मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. वांग म्हटलं की बरेच जण वांग्याच्या नुसत्या नावानेच नाका मुरडतात. वांग्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि भरीत खायला बऱ्याच जणांना आवडत नाही. पण आज मी तुम्हाला वांग्याची एक मस्त अशी चटपटीत आणि टेस्टी अशी रेसिपी तयार करून दाखवणार आहे. जी बघूनच वांग्याच्या नावाने नाका मुरडणारे सुद्धा वांग खायला मागतील आणि खाल्ल्यानंतर ते पुन्हा पुन्हा ते बनवून द्यायचा हट्ट करतील तुमच्याकडे. तर आज मी तुम्हाला चटपटीत चवीचं वांग तवा फ्राय तयार करून दाखवणार आहे. चवीला फारच चटपटीत आणि खमंग लागतं हे वांग तवा फ्राय खाण्यासाठी. तुम्ही हे वांग तवा फ्राय अगदी फक्त 5 मिनिटात आणि मोजक्या सामग्रीत झटपट गरम गरम खाण्यासाठी तयार करून सर्व करू शकता. वरण भातासोबत तोंडी लावायला तसेच चपातीसोबतही हे वांग तवा फ्राय खाण्यासाठी फारच म्हणजे फारच टेस्टी लागतं. हे चटपटीत चवीचं वांग तवा फ्राय खाऊन टेस्ट केल्यानंतर तुम्ही वांग्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि भरीत बनवणं आणि खाणं देखील सोडून द्याल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर वांग तवा फ्राय करण्यासाठी इथे मी आपण जे भरीत बनवण्यासाठी मोठं वांग घेतो तेच वांग घेतलंय. या वांग्याचं देठ मी सुरीने अगोदर कापून काढणार आहे. यानंतर या वांग्याच्या मी सुरीने स्लाइस कट करून घेणार आहे. हे पहा, ह्या स्लाइस अशा एवढ्या पातळ चिरून घ्यायच्या आहे. यांना ह्यापेक्षा पातळ किंवा मग यापेक्षा जाडही चिरायचं नाहीये. हे पहा, ह्याच्या अशा एवढ्या पातळ स्लाइस चिरून घ्यायच्या आहे. तर हे पहा, इथे मी ह्या एका वांग्याच्या सगळ्या स्लाइस या ठिकाणी चिरून घेतल्या आहे. यानंतर आता इथे या बाउलमध्ये मी सुरुवातीला हे मेजरिंग कपाच्या मापाने 1 कप भाजलेलं बेसन घालून घेणार आहे. हे बेसन मी तव्यावर अगदी मंद आचेवर याचा मस्त असा खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घेतलंय आणि ह्याला भाजून घेतल्यानंतर मी ह्याला चाळणीने चाळून घेतलंय. आपल्या आजच्या रेसिपीसाठी बेसन हे भाजलेलंच वापरायचंय. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला पाव चमचा हिंग घालून घेणार आहे. यानंतर पाव चमचा हळद, अर्धा चमचा भाजून बारीक केलेली जिरं पूड, चवीनुसार 2 चमचे मीडियम तिखट असलेलं लाल तिखट, चटपटीत चवीसाठी 1 चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार पाऊण चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. हे सर्व जिन्नस चमच्याने असे चांगले मिक्स करून घ्यायचे. खमंग भाजलेलं बेसन, भाजून बारीक केलेली जिरं पूड आणि आमचूर पावडर यामुळे आपले वांग्याचे स्लाइस फ्राय करून खाण्यासाठी चवीला फारच मस्त असे चटपटीत, खमंग आणि टेस्टी लागतील. हे पहा, ह्याला आपण ह्या ठिकाणी असं चांगलं मिक्स करून घेतलंय. आता ह्या ज्या आपण वांग्याच्या स्लाइस ह्या ठिकाणी सुरीने कापून ठेवल्या होत्या, ह्यांच्यातल्या काही स्लाइस मी जरा वेळ बाजूला ठेवून देणार आहे. तर आता ह्या ज्या वांग्याच्या काही स्लाइस आहे, यांच्यातील अशी एक स्लाइस घेऊन या तयार केलेल्या मिश्रणामध्ये घालून हिला दोन्ही बाजूने हे मिश्रण असं कोट करून घ्यायचंय. हे पहा, या स्लाइसला असं हे मिश्रण हलक्या हाताने दोन्ही बाजूने प्रेस करून कोट करून घ्यायचंय. बस अशाच पद्धतीने मी सगळ्या वांग्यांच्या स्लाइसला हे मिश्रण कोट करून घेणार आहे. जेवायला बसण्या अगोदर तुम्ही ह्या वांग्यांच्या स्लाइस अगदी फक्त 5 मिनिटांच्या आत तयार करून गरम गरम खाण्यासाठी सर्व करू शकता. तर हे पहा, इथे या डिशमध्ये मी ह्या सगळ्या वांग्यांच्या स्लाइसला तयार केलेलं बेसनचं मिश्रण कोट करून घेतलंय. हे पहा, हे कोट केलेलं बेसन या वांग्यांच्या स्लाइसला लावून घेतल्यानंतर ह्याला वांग्याच्या मॉइश्चरने असा ओलसरपणा आला पाहिजे. वांग्याच्या स्लाइस मिश्रणामध्ये डिप केल्या केल्या लगेचच फ्राय करायला घ्यायच्या नाहीये. त्याच्याने या स्लाइसला लावलेलं बेसन तेलामध्ये सुटून निघून जाईल. तेव्हा ह्यांना असं मिश्रण जरा वेळ कोट करून ठेवायचंय. जेव्हा ह्यांना असा ओलसरपणा येईल तेव्हाच ह्यांना फ्राय करायला घ्यायचंय. म्हणजे हे कोट केलेलं मिश्रण ह्या वांग्यांच्या स्लाइसला घट्ट चिटकून राहील आणि तेलात तळताना हे तेलामध्ये निघून नाही जाणार. तर आता वांग्यांच्या तयार केलेल्या स्लाइस मी ह्या तव्यावर शालो फ्राय करून घेणार आहे. त्यासाठी इथे या तव्यावर मी अगदी थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल असं तव्यावर सगळीकडे पसरून घ्यायचंय. बस, तर आता एक वांग्याची स्लाइस मी अशी ह्या तव्यावर ठेवून घेणार आहे. तव्यावर बसतील तेवढ्या स्लाइस मी सुरुवातीला ह्या तव्यावर ठेवून घेणार आहे आणि ह्यांना शालो फ्राय करून घेणार आहे. मीडियम फ्लेमवर ह्यांची पहिली बाजू छान अशी खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. यांना पलटी करण्या अगोदर
यांच्या दुसऱ्या बाजूला ब्रशच्या साहाय्याने असं थोडंसं तेल लावून घ्यायचंय. म्हणजे यांना पलटी केल्यानंतर ह्यांची दुसरी बाजू ह्या तेलामध्ये छान फ्राय होईल. बस तर आता ह्या सगळ्या स्लाइस मी पलटी करून घेणार आहे. ह्यांची दुसरी बाजू सुद्धा मी मीडियम फ्लेमवरच मस्त अशी खमंग आणि क्रिस्पी होईपर्यंत शालो फ्राय करून घेणार आहे. तर हे पहा, इथे आपल्या ह्या वांग्यांच्या स्लाइस या ठिकाणी दोन्ही बाजूने मस्त अशा क्रिस्पी आणि खमंग शालो फ्राय करून झाल्या आहे. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, ह्या स्लाइस फ्राय करून फारच मस्त अशा क्रिस्पी आणि खमंग झाल्या आहे. ह्यांना फ्राय केल्यानंतर रंग देखील बघा ह्यांना किती छान आलाय. फारच खमंग, क्रिस्पी आणि चटपटीत असं आपलं हे वांग तवा फ्राय ह्या ठिकाणी गरम-गरम खाण्यासाठी तयार झालंय. बघितलं, हे वांग तवा फ्राय बनवायला किती सोपं आहे. अगदी फक्त 5 मिनिटांच्या आत तुम्ही हे वांग तवा फ्राय गरम-गरम खाण्यासाठी तयार करून सर्व्ह करू शकता. कधी जेवणात भाजी चपाती बनवायचं मन नसेल, तेव्हा तुम्ही हे वांग तवा फ्राय गरम-गरम वरण भातासोबत तोंडी लावायला तयार करू शकता. किंवा मग तुम्हाला हे वांग तवा फ्राय चपातीसोबतही खायला फारच आवडेल. जे वांग्याच्या नुसत्या नावानेच नाका मुरडतात, ते सुद्धा हे चटपटीत चवीचं, खमंग आणि क्रिस्पी असं वांग तवा फ्राय अगदी आवडीने खातील. तुमच्या घरातील लहान मुलांना सुद्धा हे वांग तवा फ्राय खायला फारच आवडेल. मला तर वाटतं हे वांग तवा फ्राय तुम्ही एकदा टेस्ट केलं, तर तुम्ही वांग्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि भरीत बनवणं तर सोडूनच द्याल. खरोखर फारच म्हणजे फारच चटपटीत, खमंग आणि टेस्टी लागतं हे वांग तवा फ्राय खाण्यासाठी. तर तुम्ही माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे असं हे वांग तवा फ्राय एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.